नारायणं पद्मभवं वसिष्ठं शक्तिं च तत्पुत्रपराशरं च व्यासं शुकं गौडपदं महान्तं गोविन्दयोगीन्द्रमथास्य शिष्यं श्रीशङ्कराचार्यमथास्य पद्मपाणिं च हस्तामलकं च शिष्यं तन्त्रोटकं वार्तिकसारमन्यं वस्मद्गुं सन्ततवान् पुरुषं श्रुतिस्मृतिपुराणानामालयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करं शङ्करं शङ्कराचार्यं केशवं नारायणं सूत्रभाष्यकृतो वन्दे नित्यं शुद्धं निराभासं निरन्තරं हिरण्यं नित्यबोधं चिदानन्दं गुरुं ब्रह्म नमामि गुरुं ब्रह्म नमाम्यहं गुरुं ब्रह्म नमाम्यहम् ईश्वरो गुरुरात्मेति मूर्तिभेदविभागिने व्योमवद्व्याप्तदेहाय दक्षिणामूर्तये नमः दक्षिणामूर्तये श्री सद्गुरुनाथ महाराज अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त परम पूज्य श्री सद्गुरु संत ज्ञानेश्वर महाराज की जय। परम पूजनीय श्री सद्गुरु संत ज्ञानेश्वर महाराज साधकांचे मायबाप बालयोगी आणि भगवान विष्णूचे अवतार असलेले ज्ञानोबा यांचा श्री चांगदेव यांचा श्री अमृत अनुभव तथा अनुभव अमृत नावाचा हा ग्रंथ आपण पाहत आहोत. अमृत अनुभवाचं हे 7वं प्रकरण सुरू आहे. अज्ञान खंडन म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी अज्ञानाचं खंडन केले. अज्ञान नावाची वस्तू नाही आत्म्यामध्ये. हा आत्मा कसा आहे ते ज्ञानमाता समजावलेले. आत्मा दृश्य दृष्टा दर्शन सगळं तोच आहे. या जगाची सगळी जी निर्मिती आहे ती त्या आत्म्याच्या परमात्म्याच्या ब्रह्म आणि परब्रह्माच्या शक्तीने झालेली आहे. हा जो जगाचा आपल्याला सगळा पसारा दिसतोय ना विश्वामध्ये, हा सगळा त्या आत्म्याचा आपल्या देहामध्ये असलेला जो आत्मा आहे तो बाहेरही आहे. त्यालाच परमात्मा ब्रह्म परब्रह्म असं नाव आहे. त्या परब्रह्माची आत्म्याची जी शक्ती आहे त्या शक्तीचं हे कार्य आहे जगत. तेव्हा असा हा जगत निर्माण करणारा जगतामध्ये असणारा हा जो आत्मराज आहे तो आपल्या देहातही आहे. परंतु ह्या आत्म्याचं स्वरूप जसं आता आपल्याला आपल्या देहामध्ये असूनही कळत नाही. आपल्या देहामध्ये असूनही आत्मा जसं आपल्याला जाणीव होत नाही, त्याची कळत नाही, समजत नाही, आठवण होत नाही. मग या जगाच्या मध्ये असलेला जगताच्या आधारभूत स्थितीत असलेला जो परब्रह्म स्वरूप आत्मा आहे त्याचं दर्शन, त्याची जाणीव, त्याचं स्मरण कसं होईल आपल्याला. तात्पर्याने जगाकडे पाहत असताना या जगातली सगळी अनेक प्रकारची दृश्य पाहत बसतो. परंतु या सगळ्या दृश्याचा निर्माता जो आहे तो भगवान आत्मा, त्याचं दर्शन आम्हाला होत नाही. त्याचा प्रत्यय, त्याचा अनुभव, त्याची स्मृती, त्याची आठवण आम्हाला होत नाही. ज्ञानवानी या आत्म्याचं स्वरूप सांगितलेलं आहे की हाच आत्मा सगळ्या
पदार्थांमध्ये, सगळ्या वस्तूंमध्ये, सगळ्या प्राण्यांमध्ये, पशु पक्षी सगळ्यांमध्ये व्याप्त आहे आणि तो एकच एक आहे, त्याच्यामध्ये भेद नाही. वरच्या ह्या वस्तू भिन्न भिन्न दिसत असल्या तरी त्या भिन्न वस्तूमध्ये असलेलं आत्मतत्व एकच एक आहे आणि ते जे तत्व आहे त्याला चैतन्य असं म्हटले गेले. ती जी चैतन्य शक्ती आहे ती चैतन्य शक्ती या विश्वातही आहे आणि आपल्या देहातही आहे. हा विषय आतापर्यंत ज्ञानोबांनी आपल्याला समजून सांगितलेला आहे. आता ज्ञानोबा 155व्या मध्ये आपल्याला सांगतायत. आजची ओवी 155वी ओवी. ज्ञानोबा म्हणताय, सहजे अवघेची आहे, सहजे अवघेची आहे तरी कोणा कोण पाहे, ते न देखणीची आहे स्वरूप निद्रा. आता ही जी ओवी आहे ही ओवी थोडीशी समजायला कठीण आहे. ज्ञानोबा आता हा कालचा जो विषय होता की सगळ्या ठिकाणी तोच व्याप्त आहे आणि त्याने सगळं समजलं आहे आणि त्याला कंटाळा आला म्हणजे तो ते सगळं सोडून आपल्या अवस्थेत राहतो. हे काल आपल्याला सांगितलं. आता जेव्हा आत्मा आपल्या अवस्थेत स्थिर राहतो किंवा ते चैतन्य, ती चेतन शक्ती जेव्हा त्या आत्म्यामध्ये जाऊन स्थिर होते त्यावेळेला त्या आत्म्याची आणि त्या चेतन शक्तीची स्थिती कशी असते ते ज्ञानोबा आता या ओवीमध्ये सांगणार आहे. सहजे अवघेचे आहे. तुम्ही सहजगत्या जरी पाहिलं तरी तो आत्मा, ते ब्रह्म, ते परब्रह्म सहज आहे. ते अखंड आहे, नित्य आहे, कालातीत आहे, अखंड आहे, ते सहजच आहे. आणि पुन्हा ते सहज असूनही ते अखंड अद्वैतातले एक रूप आहे, एकच एक आहे. असा हा जो ब्रह्मस्वरूपाचा पसारा, आत्मस्वरूपाचा जो पसारा आहे त्यामध्ये कोणी कोणाला काय पाहायचं, तिथं कुठला आला दृश्य, द्रष्टा आणि दर्शन भाव हे कुठे नाही. त्या ठिकाणी सगळं एकच आहे. आणि जेव्हा सगळं एक असतं त्यावेळेला त्या एकामध्ये एक पाहणारा, एक ज्याला पाहतो तो आणि जे पाहिलं ते म्हणजे द्रष्टा, दृश्य आणि दर्शन ही जी त्रिपुटी आहे ती एकामध्ये होऊ शकत नाही. म्हणून या सगळ्या त्रिपुट्या संपूर्ण नंतर आत्मा आपल्या अवस्थेमध्ये येतो, आपल्या स्थितीत येतो आणि ती जी स्थिती आहे आत्म्याची एकटा राहण्याची तिला स्वरूप निद्रा असं नाव दिलेलं आहे. स्वरूप निद्रा हे न देखणीची आहे स्वरूप निद्रा. त्यावेळेला त्या स्वरूप निद्रेमध्ये म्हणजे आपल्या अवस्थेमध्ये तो आत्मा जेव्हा स्थिरावतो, ती शक्ती जेव्हा त्या आत्म्यामध्ये जाऊन स्थिर होते आणि मग पाहणं, ज्याला पाहायचं ते आणि जे दिसते ते काहीच उरत नाही. म्हणजे द्रष्टा, दृश्य, दर्शन हे काहीच राहत नाही. अशी जी स्थिती आहे तिला स्वरूप निद्रा असं म्हटलेले. स्वरूप म्हणजे आत्म्याचं प्रत्यक्ष ज्ञान, ही ज्ञानमय अवस्था आहे आणि म्हणून ज्ञानमय अवस्थेमध्ये निद्रा असा शब्द ज्ञानोबांनी या ठिकाणी वापरलेला आहे. तेव्हा आत्म्याची स्वरूप निद्रा काय आहे आणखी? आपल्याला जेव्हा निद्रा येते त्यावेळेला आपल्याला बाह्य जगत दिसत नाही. तेव्हा निद्रेमध्ये आपण सगळं विसरलेलं असतो, लय झालेला आहे. परंतु आत्मा स्वयंभू स्वतः सगळ्या ठिकाणी व्याप्त आहे, सगळीकडे तो आहे आणि म्हणून त्याची निद्रा आणि त्याची जागृती ही ज्ञानमय आहे.
आता हा थोडासा फरक आहे. आपल्या निद्रेमध्ये अज्ञान आहे. आपण जेव्हा झोपतो त्यावेळेला सगळं विसरून जातो, हा देह विसरून जातो. परंतु आत्मा जेव्हा त्याच्या स्वरूप स्थितीमध्ये असतो त्यावेळेला त्याची जी निद्रा आहे ती ज्ञान स्वरूप आहे. म्हणून ही जी आत्म्याची निद्रा ज्ञानोबा सांगण्याने ती स्वरूप निद्रा आहे. त्या आत्मस्वरूप चैतन्यामध्ये कोण कोणाला बघणार आणि कोण कोणाला जाणणार. तेव्हा ज्ञाता ज्ञान आणि ज्ञेय हे त्रिपुटी त्या ठिकाणी नाही असं ज्ञान आपल्याला सांगत आहे. श्रुती म्हणते, वेद म्हणतात की अथ केन कम पश्येत, अथ केन कम पश्येत, म्हणजे अहो या ठिकाणी कोणी कोणाला बघायचं, सगळं तेच आहे. ते सगळं ज्ञान स्वरूप ते आत्मस्वरूप आहे. मग त्या स्वरूपामध्ये कोणी कोणाला बघायचं. अथ केन कम पश्येत, अथ केन कम जानीयात, या ठिकाणी कोणी कोणाला जाणावं. म्हणजे जाणणं, पाहणं, समजणं ह्या सगळ्या गोष्टी बंद. तो स्वतः आत्मरूप स्वयंभू असा आत्मा तो एकटाच एक असल्यामुळं त्या ठिकाणी तो सगळं आहे. आणि तो सगळं असल्यानंतर ते कोणी कोणाला पाहायचं मग त्याला. म्हणून जाणवतात सहजे अवघेच आहे तरी कोणा कोण पाय. सगळं तो जर आहे तर त्या ठिकाणी पाहणारा आणि पाहतो त्याला ते असं नाही. ते न देखण्याचे आहे स्वरूप निद्रा. आणि म्हणून या आत्म्याची न देखण्याची ही जी स्वरूप अवस्था आहे तिला निद्रा असं म्हटलं गेलेलं आहे. आता आपल्याला स्वरूप निद्रा केव्हा येईल. ती चैतन्याची, आत्म्याची, ब्रह्माची स्वरूप निद्रा ठीक आहे, ती तो कसा घेतो ते त्याला माहिती. परंतु आपल्यामध्ये ही स्वरूप निद्रा आहे का. ज्ञान म्हणतात हो, आपल्यामध्ये सुद्धा ही स्वरूप निद्रा तेव्हा येते की जेव्हा आपल्याला आत्मज्ञान होतं. आत्मज्ञान झालेला जो कोणी सत्पुरुष असेल त्याला ती आत्मस्थिती जी प्राप्त होते ती एक प्रकारची निद्रा अवस्था आहे त्याची. मग तो पाहत नाही का जगाकडे आत्मज्ञान झालेला, तसं नाही. हे जे आता आपण जे पाहतो ते कुठल्या तरी अपेक्षेने, इच्छेने, हेतूने आपण पाहतो. आता पण आपल्याला आत्मज्ञान नाहीये, आपल्याला ब्रह्मज्ञान नाहीये. आत्मज्ञान नसल्यामुळे आपण ज्या ज्या वस्तूकडे पाहतो त्या त्या ठिकाणी आपल्या काहीतरी इच्छा, अपेक्षा, हेतू निर्माण होतात. परंतु स्वरूप स्थितीमध्ये, आत्मस्थितीमध्ये जो मनुष्य जातो त्याला कुठली इच्छा राहिली नाही, कुठली अपेक्षा राहिली नाही, आसक्ती राहिली नाही, काही नकोय त्याला. कारण त्याला सगळं मिळालेलं आहे. आत्मज्ञान होणं म्हणजे सगळं प्राप्त होणं. आणि मग ज्याला सगळं प्राप्त होऊन जातं तो कशाला कोणाकडे पाहिजे. मग ती जी आत्मस्थितीची अवस्था आहे तिला स्वरूप निद्रा, आत्मज्ञान म्हटलंय तिला. आत्मज्ञान आणि स्वरूप निद्रा मग जवळजवळ सारखे. बाहेर ब्रह्माची स्वरूप निद्रा आहे तर आपल्या देहामध्ये आत्म्याची ज्ञान अवस्था आहे, आत्मज्ञानाची अवस्था आहे. असा या उंचीचा अर्थ आहे. तर आपल्याला आत्मज्ञान व्हायला पाहिजे, आत्म्याचं ज्ञान व्हायला पाहिजे, आपण आत्मस्वरूपामध्ये जायला पाहिजे असं ज्ञानोबा म्हणतात बर का. हा भगवद्गीतेमध्ये सुद्धा एक श्लोक आलेला आहे. भगवंतांनी अर्जुनाला सांगितलेलं आहे, जेव्हा हा विषय चाललेला होता योगाचा, त्यावेळेला तो जो योगी असतो त्याला आपलं भगवान सांगतात अर्जुनाला, अरे अर्जुना, या निशा सर्वभूतानां, या निशा सर्वभूतानां तस्यां जागर्ति संयमी. अरे अर्जुना,
या जी निशाम्य रात्र, ही जी रात्र असते ना, ही रात्र इतरांसाठी आहे, परंतु जो योगी असतो ना तो जागा असतो. तस्याम जागृती संयमी, तो संयमी म्हणजे तो योगी, संयम करणारा, तो त्यावेळेला जागृत असतो. आणि इतरांची निद्रा आणि त्याची जागृती. कारण योगी सत्पुरुष जे असतात ते आपल्यासारखी निद्रा घेत नाही. आपली जी निद्रा आहे ती देवभान विसरणारी निद्रा आहे, प्रलय काळाची निद्रा आहे. आपली सगळं विसरून जातो आपण. परंतु योग निद्रा जी आहे ती आपल्याला येते बघा. आपण साधना करत असताना अचानक झोप येऊन जाते, येते की नाही? आणि अशी काही येऊन जाते ती, आपण बसलेलो साधना चालू आहे आणि लगेच झोप येऊन जाते आणि आपण सगळं विसरून जातो की आपण बसलेलो आहोत, आपण साधना करतो, असं तसं. अशी जी मध्येच एखाद्या वेळा जी आपल्याला झोप लागून जाते ना, ती योग निद्रा असते. पण ती त्या योग क्रमामध्ये, त्या क्रियांच्या स्वरूपामध्ये ती आलेली आहे. ती सुद्धा एक क्रिया आहे, योग निद्रा. म्हणून योग निद्रा जेव्हा आपल्याला येते त्यावेळेला आपण झोपून गेलो आहे, आपली साधना राहून गेली असं म्हणण्याचं काही कारण नाही. कारण ही जी झोप साधनेतली निद्रा आहे, ती साधनेतली निद्रा त्या शक्तीच्या क्रियेपैकी क्रिया आहे. म्हणून साधकांनी नेहमी लक्षात ठेवावं की जेव्हा आपल्याला साधना करता करताना झोप येऊन जाते आणि मध्येच आपली क्रियाशक्ती बंद होऊन जाते, त्यावेळेला ती योग निद्रा समजायची. एक योग निद्रेचं एक लक्षण असं आहे, इतर दुसरी जी आपली नेहमीची झोप आहे ना, ती झोप आणि क्रियेमध्ये आलेली झोप यांच्यामध्ये फरक काय? नेहमीची जी झोप आहे ती तर आपण दररोज झोपतो आणि त्यावेळेला आपण सगळं विसरून जातो. त्यानं बोलू नका ना, बोलता काम करतात. म्हणतात आपल्याला जेव्हा क्रियेमध्ये झोप येते त्यावेळेला ती झोप आणि नेहमीची झोप याच्यामध्ये फरक काय हे सांगितलेले. नेहमीची जी दररोजची झोप असेल आपली, त्यामध्ये आपण आपलं सगळं विसरून जातो आणि ती जड निद्रा असते. अज्ञानाची तमोगुणी निद्रा येते, तमोगुण त्या ठिकाणी. आणि क्रियेमध्ये जेव्हा आपल्याला झोप येते साधनेमध्ये, तेव्हा ती तमोगुणी निद्रा नाही, ती सत्वगुणी निद्रा आहे. हा फरक आहे ना. कारण या निद्रेमध्ये आपण जेव्हा उठतो ना, या योग निद्रेमध्ये, तेव्हा आपण ताजे तवाने झालेले असतो, फ्रेश झालेलो असतो, एकदम चांगलं. म्हणून ज्ञान म्हणतात ही जी योग निद्रा आहे ती जरी आपल्याला प्राप्त झाली तरी दुःख करायचं कारण नाही. ती सुद्धा एक क्रिया होते. जशा आपल्या अन्य क्रिया आहेत साधनेमधल्या, तशी ती झोप येणं ही एक क्रिया होऊन जाते. अशा प्रकारे सर्वांनी आपल्याला हा योग निद्रा, स्वरूप निद्रा काय असते, ती ज्ञानमय विषय असते. त्या ठिकाणी आपल्याला सत्वगुणाची प्रचिती येते. अन्य निद्रेमध्ये तसा नसतो. त्यानंतर आता स्वरूप निद्रा जर अव्यवहार्य आहे तर मग त्रिपुटी ही का झाली, त्याचे उत्तर देऊन राहिले आता महाराज. स्वरूप निद्रेमध्ये आपण एकाकार होऊन जातो, एकरूप होऊन जातो. आता ज्ञान आपल्याला 156 मध्ये सांगतायत, नाना न देखणे नको म्हणे मीच माते देखो,
तरी आपे आप दिखो आपैसे असे. मग आपल्याला ही जी स्वरूपावस्था प्राप्त होते त्यावेळेला हे नाना प्रकारचं दृश्य दर्शन नको. म्हणे मीच माते देखो. हे जगातलं जे विविध प्रकारचं दर्शन आहे ना, हे पाहण्याची इच्छा होत नाही त्या माणसाला. म्हणे मीच माते देखो, आणि मग मीच मला बघावं. आत्मस्थितीमध्ये आलेला जो साधक आहे त्या साधकाला अशी इच्छा होते की आत्म्यानेच आत्म्याकडे पाहावं. जोपर्यंत आपल्याला ती अवस्था प्राप्त होत नाही तोपर्यंत आपण आपल्या दृष्टीने जगाचं दर्शन घेत असतो, बाहेर पाहत असतो. काल या दर्शनाचं तुम्हाला स्वरूप सांगितलं आणि त्यामुळे आपल्या मनामध्ये अनेक प्रकारचे विकल्प, संशय, विकार निर्माण कसे होतात ते काल पाहिलं आपण. परंतु ज्या वेळेला आपण आत्म्यानेच आत्म्याकडे पाहायचं आहे त्यावेळेला हे जे पाहणं आहे ते पाहणं त्या बाहेरच्या पाहण्यापेक्षा वेगळे. इथं जगाचं दर्शन नाहीये, इथं आत्मदर्शन आहे. आणि आत्मदर्शन घेत असताना मग मन चूक झालेले, मन बंद पडलेले, बुद्धी बंद पडलेली, इंद्रिय थांबलेली आहेत. ही अशी एक स्तब्ध अशी अवस्था आहे. मग मीच माते देखो तरी आपे आप दिखो आपैसे असे. आणि मग आपणच आपल्याला विषय होतो, तो आत्माच आत्म्याचा विषय होतो. पाहणाराही आत्मा आणि ज्याला पाहतो तोही आत्मा. ज्याला पाहतो तो जो आत्मा आहे तोही तोच आहे, जो पाहणार आहे तोही तोच आहे. तसं काय दर्शन आहे बघा हे आता. म्हणजे पाहणारही आत्माच आणि ज्याला पाहतो तोही आत्माच. अशा प्रकारे आत्माच द्रष्टा आणि आत्माच दृश्य बनतो. आता ही गोष्ट आपल्याला समजणं बिलकुल अशक्य आहे. त्याचं कारण असं की आपल्याला आत्मस्थितीचा कुठलाही अनुभव नाहीये. आत्मस्थितीमध्ये ज्ञानोबासारखे जे महापुरुष आहेत त्यामुळे त्यांना ही कल्पना आहे. त्यांना हे समजतं की आत्माच आत्म्याकडे कसा पाहतो, आत्माच आत्म्यामध्ये कसा रमतो, आत्माच आत्म्यामध्ये कसा राहतो हे सांगतो. ही जी अवस्था आहे अव्यवहार्य अवस्था आहे. व्यवहार्य अवस्था कोणती आहे? जेव्हा आपण जगाकडे पाहतो ती व्यवहार्य अवस्था, व्यवहार आहे त्या ठिकाणी. आणि जेव्हा आत्मा आत्म्याकडे पाहतो तेव्हा ती अव्यवहार्य अवस्था, कुठलाच व्यवहार नाही, कुठल्या क्रिया नाही, कुठलं काहीच नाही त्या ठिकाणी. तिथं मन, बुद्धी, चित्त वगैरे सगळं चूप आहे. त्यामुळे तिथं कुठलाही व्यवहार संभवनीय नाही. आत्मा आत्म्याकडे पाहत असताना कुठलाही व्यवहार नाही. पाहणं हे जे म्हणतो आम्ही ते पाहणं म्हणजे असं आपल्या पाहण्यासारखं नाही डोळ्याने. ते जे आत्मज्ञान आहे ना ते आत्मज्ञान त्या आत्म्याच्या ज्ञानाला जवळ जातो. हे पाहणे ज्ञान ज्ञानाजवळ जाणं, ज्ञान ज्ञानामध्ये मिसळणं, ज्ञान ज्ञानामध्ये रमणं, ज्ञानच आपल्याला प्राप्त होणं. अशी काही विचित्र स्वरूप अशी ही अवस्था आहे. तेव्हा हा आत्मा आपल्यामध्ये रमतो. कसा रमतो? जशी ती मुलं, छोटी छोटी पोरं खेळ खेळतात, नाना प्रकारचे खेळ खेळतात, बाथुलीचा खेळ खेळतात. ती मुलं जोपर्यंत त्यांना तो खेळ आवडतो तोपर्यंत ते खेळतात. आणि तो खेळ त्यांचा आता आवडीनासा झाला की तो खेळ मोडून टाकतात. या आत्मराजाचे तसंच आहे. तो ही जगाची निर्मिती, जगाच्या उलाढाली तो करत असतो. जगामध्ये निर्माण पदार्थ, नाना प्रकारचे आकार विकार निर्माण करतो. आणि त्याला कंटाळा आला की मग तो आपल्या घरी येऊन जातो. बस
सगळं तो खेळ बंद चालू झालाय समजून, तेव्हा आपल्या आपल्यामध्ये जेव्हा तो आत्मा राहतो त्यावेळेला तो स्थिर होऊन जातो. ते ज्ञान माहिती सांगून राहिले तरी अपैसे आपण देखो अपैसे असेल तो आपल्याला आपणच विषय करून तिथं राहतो. हे आत्म्याला पाहणं कसं होत असेल? मग द्वैत झालं ना पुन्हा. आत्मा जेव्हा आत्म्याला पाहिल त्यानेच त्याला जेव्हा पाहायचं तर तुम्ही बघा मग तो पाहणारा वेगळा आणि ज्याला पाहतो वेगळा. आपल्याकडे द्वैत असतं ते. तर जसं आपल्याला समजा ही वाटी आहे, ही वाटी मी पाहतो म्हणजे मी वेगळा आणि वाटी वेगळी, द्वैत आलं. पाहणारा द्रष्टा आणि हे दृश्य, द्रष्टा आणि दृश्य असं द्वैत येतं. मग आत्मा जेव्हा आत्म्यालाच पाहतो तेव्हा मग त्याच्यामध्ये द्वैत येतं का? त्यांना म्हणतात द्वैत येत नाही. कारण आत्मा जो आहे ना तोच आहे, तेच ज्ञान आहे. फक्त ज्ञानाचं जे स्वरूप आहे ते एक अंग ज्ञानाचं आणि दुसरं अंग ज्ञानाचं. जसं उजवा आणि डावा दोन हात एकत्र मिळाले आपले, हे करून बाहेर झाले का दोन? एका शरीराचे दोन अवयव आहेत ना, आणि ते जेव्हा एकत्र येतात मिळतात तेव्हा त्या दोघांचं मिलन झालं असं आपण म्हणतो. परंतु ही दोघं द्वैत जे आपण पाहतो हे तसं द्वैत नाही आपल्याचं. आत्म्यामध्ये अशी वस्तू नाही, हात नाही तिथं, डोळे नाही तिथं फक्त ज्ञान आहे. मग ज्ञानाने ज्ञानाला पाहणं म्हणजे काय? ज्ञान काही वस्तू आहे का? ज्ञानाचं हे जे अंग आणि ज्ञानाचं आत्म्याचं दुसरं अंग अंगाला मिळतं, अंग एकरूप होतं, असं एकत्वाचं हे स्वरूप आहे. म्हणून आत्म्याने आत्म्याला पाहणं म्हणजे एकत्वाचंच दर्शन आहे, द्वैत नाही त्या ठिकाणी. हा विचार ज्ञानोबा आपल्याला या ठिकाणी सांगतात. आत्म्यासंबंधीचा आत्म्यामध्ये द्वैत नाही, आत्मज्ञानामध्ये द्वैत नाही, आत्मस्थितीमध्ये द्वैत नाही. मग अशी जी अद्वैत अवस्था आहे आत्म्याची ती आपल्याला प्राप्त व्हायला पाहिजे. आणि तेवढ्यासाठी हा ग्रंथ आहे. ज्ञानोबा आपल्याला हा या ग्रंथाच्या निमित्ताने आपल्याला हा साधकांना उपदेश देत आहेत की बाबांनो, स्वरूप स्थिती प्राप्त करा, आत्मस्थिती प्राप्त करा, अद्वैताची अवस्था प्राप्त करा. कारण अद्वैत अवस्थेमध्ये सुख आहे. द्वैतामध्ये नाना प्रकारचे विकार, नाना प्रकारचे संकल्प, नाना प्रकारच्या संशयाच्या, विचाराच्या अनेक गोष्टी निर्माण होतात. हे सगळं विकार जन्य असं जे द्वैत आहे त्या द्वैतामध्ये सगळ्या प्रकारच्या गोष्टी आहेत, चांगल्या आणि वाईट. परंतु एकत्वामध्ये एक रूप असं जेव्हा राहतं त्यावेळेला कुठलाही विकार नाही, कुठलाही काही संशय नाही, कुठलीही आसक्ती नाही, कुठलं काहीच राहत नाही एकत्वामध्ये. असा हा प्रकार आहे. ते एकच चैतन्य आपणची खेळ, ते एकच एक चैतन्य. चैतन्य म्हणजे चैतन्याची ती शक्ती, आणि ती एकच एक चैतन्याची शक्ती त्या आत्म्याशी खेळते आणि एकरूप होते. पहिल्या प्रकरणामध्ये आपण पाहिले शक्ती समावेशन प्रकरणामध्ये शक्ती आणि शक्तिमान आपल्याला दोन भासतात, परंतु ते दोन नसतात. भासणं वेगळं आणि असणं वेगळं. भासणं तसं नसतं. मृगजळ भासतं आपल्याला, आहे वाटतं मृगजळ, परंतु जळ असतं का तिथं जल नसतं. दोन नाही. समुद्र आणि त्याचे तरंग लाटा ज्या आहेत त्या दोन दिसतात आपल्याला. लाटा वेगळ्या, समुद्र वेगळा वाटतो, परंतु ते पाणीच आहे ना, एकच येते. त्याप्रमाणे हे जे चैतन्य आहे हे चैतन्य त्या आत्मस्वरूपामध्ये विलीन झालं की एकरूप होऊन जातात.
अशा प्रकारचा हा भाव आहे. एवं आत्म्याला विषय करून तो त्याला भक्तून जाणतो. 197 ते 157. जे अनादीच दृश्यपणे अनादीच देखणे हे आता काही कोणे रचू जावे हाच नव्हे. धन्वंतात दृश्य रूपाने आणि दृष्ट्या रूपाने ते आधी परब्रह्मच आहे. परब्रह्म जे स्वरूप आहे आत्म्याचं ते आधी परब्रह्म स्वरूप कधीपासून द्रष्टा बनलेलं आहे आणि कधीपासून दृश्य बनलेलं आहे. कधी बनलं असेल होते दृष्ट आणि कधी बनलं असेल ते दृश्य काही सांगता येणार. पण ते सगळ्यांच्या आधी ते सगळ्यांच्या अगोदर ते होतं ना. त्या परब्रह्मातून हे सगळं विश्व तयार झालं. हे सगळं निर्माण झालं. जगाची सगळी उत्पत्ती त्याच्यापासून तयार झालेली आहे. मग ते जेव्हा पाहत होतं किंवा ते जे पाहिलं जात होतं त्यावेळेला त्यांना तिथं पाहणारा आणि दर्शवणारा कोण होता. कोणी असलं त्यांना पाहणार. तात्पर्य हे आम्हाला काही सांगता येणार नाही. ब्रह्माच्या ठिकाणी असलेलं दृष्टित्व आणि दर्शन दृश्य ही जी काही त्रिपुटी किंवा द्वैत असेल ते आम्हाला काही सांगता येत नाही. कोणी असलं ते हे ज्ञानवाता या ओळीमध्ये सांगताय. पा हा दृश्यपणा अनादिकालचा आहे. त्याचा द्रष्टाही अनादिकालचा आहे. तो देखणे आणि दिसणे हे दोन्ही अनादिकालचे. अनादि म्हणजे ज्याला आदि नाही. ते आदि म्हणजे आरंभ. ज्याला आरंभ नसतो त्याला म्हणतात आदि. तर ह्या परब्रह्माला आरंभच नाही. कुठे कधी सुरुवात झालं ते परब्रह्म काही सांगता येणार. कुणालाही सांगता येणार नाही. कारण कुणीही त्यावेळेला नव्हतं. कुणी नव्हतं. मग त्याला पाहणार कुणी नसल्यामुळे कोण सांगू शकेल त्याच्याबद्दल. म्हणून या दोन्ही गोष्टी ज्या आहेत ना त्या अनादिकालापासून चालत आलेल्या आहेत. आत्मदृष्टी आणि आत्मदर्शन ही प्राचीन अतिशय प्राचीन अशी स्थिती आहे ज्ञानवंतात. आता हीच गोष्ट ज्ञानवा आपल्याला दृष्टांताने समजून सांगतात. त्या परब्रह्माचं आदी स्वरूप कसं असेल ते आता एक दृष्टांत देऊन ते आपल्याला सांगणार आहे. 158 ओळ येते. 158व्या ओळीमध्ये ज्ञान होऊन राहिले. अवकाशेशी गगना गतीशी पवना ही दीप्तीशी तपना संबंधू की जे 3 दृष्टांत दिले. 3 उपमा दिलेल्या आहे त्याला. या अनादी कालामध्ये हा परब्रह्म स्वरूप आत्मा द्रष्टा कसा असेल दृश्य कसं असेल ते तर आपल्याला कोणाला सांगता येणार नाही. पण तो ज्ञानोबा आपल्याला उपमेनं ते स्वरूप दाखवत आहेत. उपमा देत आहेत. दृष्टांत देत आहेत. दृष्टांत असा आहे. अवकाशेशी गगना. अवकाश म्हणजे पोकळी. अवकाश आकाश अवकाश. गगन म्हणजे आकाश म्हणतो आम्ही. आणि अवकाश म्हणजे पोकळी. असे पोकळी आणि आकाश एकच आहे. दोन नाही बरं. हे जे आकाश आहे ना आता आम्ही काय केलेलं आहे आमच्या डोक्यामध्ये असं काहीतरी भरून ठेवलेलं आहे ना. पूर्वीच आकाश म्हणजे जे निळ्या रंगाचं असतं ना ते असतं ना ते त्याला आकाश म्हणतात. तिथे कोणी निळा रंग दिलाय का वर. तिथे कोणी पदार्थ पसरलेला आहे का वस्त्र लावलंय का तिथे कोणी. हा नुसता भास आहे तो निळा. तो नीलवर्ण सुद्धा आकाशाला नाही कुठे. म्हणजे ती पोकळी नुसती. हो किती जाणं वर तू उपट्यावधी मन वर गेले ते पोकळच आहे सगळं वर. हा जो पोकळपणा आहे त्याला आकाश म्हणतो. मग ज्ञानोबा सांगतात या पोकळीशी आकाशाचा काही संबंध होतोय का आपल्याला. ज्याला तुम्ही आकाश आकाश म्हणतात
त्या आकाशाचा आणि या पोकळीचा काय संबंध जोडता येईल आपल्याला? कसं काय जोडणार तुम्ही? पोकळी मध्येच राहते. अरे काय बोलणे झालंय? पोकळीने पोकळीचा संबंध जोडला, कसं काय तुम्ही? पोकळ जे आहे ते पोकळच आहे ना. पोकळ म्हणजे रिकाम. हा रिकामेपणा, रिक्तपणा, आकाशाचा रिक्तपणा त्याच्याशी कस काय मिळेल? कस काय जमेल? कस काय संबंध जमेल तो? हे जसं शक्य नाही. किंवा ज्ञानवाद दुसरं उदाहरण देता सोपानची. गतिशी पवन. पवन म्हणजे वारा. वारा आणि त्याची गती. गती म्हणजे वाहन, वेग. वारा आणि वेग यांचा संबंध आपल्याला जोडता येईल का? जोडायला वाऱ्याला. हे वाऱ्या, तुला मी आता 10 किलोमीटर वेगाने व्हायला सांगतो, नंतर 15 किलोमीटर वेगाने व्हा. मग असं कोण सांगेल का त्याला? आणि तो तसं ऐकेल का तुमचं? वाऱ्याला त्याची गती त्यालाच माहिती, तो कसा वाहणार, किती वाहणार, कुठे वाहणार, का न वाहणार. त्या वाऱ्याची गती आपल्याला ठरवता येत नाही. किती शास्त्रज्ञ तुम्ही तयार करावं, तुमची यंत्र सगळे ते एवढं सांगतील की बा वाऱ्याची गती आता इतकी आहे. यंत्राने एवढं कळेल तुम्हाला, गती कळेल तुम्हाला, परंतु त्या वाऱ्याला इतकी गती द्या असं कोण सांगेल त्याला? वाऱ्याची गती वारा जाणतो. किती गतीने व्हायचं हे तोच ठरवतो. आपण जर म्हटलं बाबू अरे आता नको, बस बंद कर आता तुझे वाहन, बनून जाईल का तो? किंवा त्याला म्हणेल तू आता जोराने वाह बाबा, तो जोराने होईल का आपल्या इच्छेप्रमाणे? म्हणून वारा आणि त्याची गती यांचा संबंध आपल्याला जोडता जसा येत नाही तसं. किंवा तिसरं उदाहरण देतात, दीप्तीशी तपना संबंध. दीप्ती आणि तपना. दीप्ती म्हणजे अग्नी. अग्नी आणि त्याची उष्णता. तपन म्हणजे उष्णता. आता अग्नी आणि त्याची उष्णता जी असते, आग आणि त्याची उष्णता, यांचा संबंध आपल्याला जोडता येईल का? हे अग्निदेवता, तू आता इतकी डिग्री उष्णता धारण कर, अशी आपल्याला त्याला त्या अग्नीला सांगता येईल का? तुझं तापमान एवढं वाढव किंवा तुझं तापमान इतकं कमी करून टाक. हा संबंध आपल्याला जोडता येत नाही अग्नीशी. तो अग्नी किती तापमानाने तपेल, किती डिग्रीने वाढेल, हे त्याचा तोच करतो, ठरवतो. म्हणून अग्नीचं आणि त्याच्या तापमानाचं हे जे गणित आहे ते आपल्या हातात नाही असं ज्ञानोबा म्हणतात. किंवा वारा आणि त्याची गती हे आपल्याला ठरवता येत नाही. किंवा आकाश आणि त्याची पोकळी यांची गती आपल्याला, यांचं मिलन आपल्याला ठरवता येणार नाही. हे जसं अनादी कालापासून चालत आलेला द्रष्टाभाव आणि दृश्यभाव हे आपल्याला ठरवता येणार नाही. कसे ते तयार झाले, कोणी कशा तयार बनले ते ठरवता येणार नाही. तेव्हा पुढची ओळी देतात ज्ञान 59वी ओळी. आता या 59व्या ओळीमध्ये ज्ञानोबा सांगताय, विश्वपणे उजिवडे तरी विश्व देखे पुढे. विश्वपणे उजिवडे तरी विश्व देखे पुढे, ना ते नाही तेवढे नाहीची देखे. समजायले विश्वाच्या रूपाने प्रकाश झाला. प्रकाश केवढा झाला? विश्वाच्या रूपा एवढा. विश्व केवढं आहे? विश्वाचं गणित कोणी केलंय का? नाही. विश्व अनंत आहे. अहो जे शोध लागले ना आपल्याला या ग्रहांचे ताऱ्यांचे, ते आपल्या समजुतीप्रमाणे, आपल्या बुद्धीप्रमाणे तेवढेच लागलेले बस. पण कितीतरी असे तारे, असे ग्रह आणि असे आपले या सूर्यासारखे प्रकाश देणारे तारे आहेत की जे अजून आमच्या कक्षेत आलेले, दृष्टीच्या आमच्या यंत्राच्या कक्षेत आलेले ते.
आमच्या यंत्रांनाही सापडले नाही, आमच्या दृष्टीला सापडले नाही. इतका अनंत आहे ते वर, अफाट येते. कित्येक ग्रह असे आहेत की ते इतके उंच आहेत, इतके लांब येते की ते अजून आम्ही पाहिले नाही, अजून ते आमच्या कक्षेतच आले नाही. म्हणजे जे विश्वाचं जे ज्ञान झालेलं आम्हाला ते काही मर्यादेपर्यंत झालेलं आहे. संपूर्ण विश्वाचं ज्ञान आम्हाला होऊ शकलं नाही, कारण आमची बुद्धी तेवढी नाही, आमच्याजवळ तशी यंत्रणा नाहीये, आम्हाला ते जाणण्याची शक्ती नाही तेवढी. ती विराट शक्ती त्या आत्म्याची, त्या ब्रह्माची. कल्पना मग आपण किती छोटे, विश्व केवढं अफाट आहे. विश्वाच्या त्या अफाट अशा विराट अशा स्वरूपाशी आपल्या स्वरूपाची तुलना केली, आपल्या तुलना केली तर आपण अगदी कण सुद्धा नाही हो, इतके लहान होत. म्हणून ज्ञानोबा असं म्हणतात, विश्वपणे म्हणजे येडे. विश्वाच्या रूपाने प्रकाश मोठा झाला, मोठा प्रकाश झाला म्हणजे तो विश्वाला पाहत असतो. आता प्रकाश विश्वाला पाहतो म्हणजे प्रकाशित करतो त्या विश्वाला. जेव्हा हे विश्व नसतं तेव्हा त्या विश्वाचा अभाव तो पाहत असतो, तो प्रकाश. प्रकाश झाला, विश्व असलं तर त्याला दिसेल, प्रकाश पडेल त्याच्यावर. आणि विश्व तिथं नसलं तर, विश्वाचाच अभाव असला तर प्रकाश तर राहील. म्हणजे अभाव आणि भाव या दोघांना पाहणारा तो प्रकाश आहे. प्रकाश या शब्दाच्या या ठिकाणी हा आपला प्रकाश नव्हे, हा ज्ञान प्रकाश आहे ब्रह्माचा, परब्रह्माचा. परब्रह्माचा आत्म्याचा जो ज्ञान प्रकाश आहे तो असा काही विचित्र आहे की तो असलेल्याही गोष्टी पाहतो आणि नसलेल्याही गोष्टी पाहतो. असणं नसणं त्याच्या बाबतीमध्ये काही नाही, हे आपल्या बाबतीत आहे. आपल्या डोळ्यांना फक्त असलेल्याच वस्तू दिसतात, नसलेल्या वस्तू दिसत नाही. आणि आपण मग म्हणतो काही नाही बाबा, परंतु ती ज्ञानदृष्टी जी आहे आत्म्याची किंवा ब्रह्माची, ती चैतन्य दृष्टी जी आहे आत्म्याची, ती ब्रह्माची, ती भाव आणि अभाव यांचं दोघांचं दर्शन घेते. असलेले पाहते, नसलेले पाहते, असं ज्ञानोबा सांगून राहिले. मोठा विचित्र असा प्रकाश आहे. नवन मेचुळे धुरे नाहीपणाची. अरे तो परमात्मा आहे आहे म्हटला तर तुम्ही आहे आणि म्हटला तर तो नाही, अशा भावात तो राहतो. आहे आणि नाही त्याच्याही पलीकडे तो आहे. बघा आता काय गंमत आहे या आत्म्याची. हा आत्मा आहे आहे, मला आत्मा नाही नाही, तो आत्मा आहे आणि नाही याच्या पलीकडे जेव्हा असेल तिथं आहे तो. तात्पर्य भाव अभाव आणि भावाभावातीत अशी आत्म्याची स्थिती असते. भाव अभाव आणि भाव अभावातीत त्याच्याही पलीकडे असा तो आत्मा आहे, असा त्याचा प्रकाश आहे, असं त्याचं ज्ञान आहे, असं ज्ञानोबा सांगून आहे. तेव्हा 160वी ओळ येते. या 160व्या ओळीमध्ये ज्ञानोबा आपल्याला सांगणारे, विश्वाचे असे नाही विपाये बुडलियाही तरी दशाईशेही देखतचे असे. म्हणतात विश्वाचे असे नाही विपाये बुडलियाही तरी दशाईशेही देखतीचे असे. तो विचार ज्ञानोबा आपल्याला ठसण्यासारखी, आपल्या मनात पक्का बिंबवण्यासाठी पुन्हा सांगताय की या विश्वाचं जे अस्तित्व आहे आणि या विश्वाचा जो अभाव आहे, नसण्याचा भाव आहे, असण्याचा भाव आणि नसण्याचा भाव, हे विश्व आहे, हे विश्व नाही. आता आहे केव्हा आणि नाही केव्हा. विश्व केव्हा नाही आहे, त्या परब्रह्माची जी निर्मितीची अवस्था सुरू होण्यापूर्वी विश्व नव्हतं.
त्या परब्रह्म शक्तीने जेव्हा विश्वाची रचना करायला सुरुवात केली तेव्हा विश्व अस्तित्वात आलं. म्हणजे जेव्हा त्यांनी त्या आदिशक्तीने हे कार्य करायला सुरुवात केली नसेल त्यावेळेला विश्व नव्हतं, आणि तिने कार्य करायला सुरुवात केल्यानंतर विश्व तयार झालं. म्हणजे भाव आहे, अभाव नाही. भाव अभाव याच्या पलीकडे ते परब्रह्म आहे, ही शक्ती आहे. अशा प्रकारचा हा महान विचार आहे ज्ञानोबा सांगल्याने की विश्वाचे असे नाही विपाये बुडली आहे तरी दशाविषयी देखतीचे असे. तेव्हा विश्वाचं अस्तित्व आणि विश्वाचं नसणेपण दोन्ही कदाचित जरी बुडून गेलं, असणे बुडालं नसणे बुडालं समजा, तरी पण अशा अवस्थेमध्ये तो आत्मा, ते ब्रह्म, ते परब्रह्म द्रष्टारूप आहेच ना, ते कुठं जाणार आहे? हे विश्व तयार झालं, ठीक आहे, त्यानेच केलं. विश्व तयार करण्यापूर्वी हे जग नव्हतं, विश्व नव्हतं, त्यावेळेला तो द्रष्टा होताच. विश्व तयार झाल्यानंतरही तो द्रष्टाच आहे, आणि हे असणं नसणं दोन्ही गेलं तरी तो द्रष्टाच राहील ना, पाहणारच राहील ना, तोच राहील ना. ही गोष्ट ज्ञानोबा आपल्याला जी आता विश्वाच्या संदर्भात सांगताय ती आपल्या देहाच्या संदर्भात आपण बघू. आपल्या देहामध्ये सुद्धा असणं नसणं आणि त्याच्या पलीकडे असणं या तिन्ही अवस्था आपल्याला असतात. एकच तत्व आहे ना, ते परब्रह्माचंच तत्व, आत्मतत्व आहे. हे वेगळं ते वेगळं नाही, तेच आहे इथं. मग जर विश्वामध्ये अशा तऱ्हेचा तो द्रष्टाभाव असणं नसण्याचा आणि त्याच्याही पलीकडे असण्याचा आहे, तर आपल्याही देहामध्ये असणं नसणं आणि त्याच्या पलीकडे असण्याचा भाव आपल्याही देहात आहे. आपल्याला समजणं भलं कठीण आहे. त्याचं कारण असं आहे की ही जी आत्मशक्ती कुंडलिनी आहे, ही कुंडलिनी शक्ती जेव्हा जागृत नव्हती, आता पुष्कळ लोकांची कुंडलिनी शक्ती जागृत नाहीये, ती बिचारी झोपलेली आहे. त्यांची शक्ती ती काहीच कार्य करत नाही त्यांच्या देहामध्ये. शक्तीची दोन स्वरूप तुम्हाला मी मागे सांगितलेले आपल्या याच्यामध्ये, एक जागृत शक्ती असते आणि एक निद्री शक्ती असते. निद्री शक्ती म्हणजे ही जगाचं कार्य करणारी शक्ती. आपली सगळी शक्ती, आत्म्याची शक्ती जगाचं काम करते तेव्हा ती निघून जाते जगामध्ये, आणि तो मनुष्य थकून जातो. तो म्हणतो आता थकलो मी. का बरं थकणार आहे तू? अहो शक्तीच नाही आता माझ्या हातामध्ये, पायामध्ये. गेली कुठे? आता कामामध्ये संपून गेली शक्ती. मग अशी जी कामामध्ये संपून जाणारी शक्ती आहे ना, तिला निद्रित शक्ती, झोपलेली शक्ती म्हणतात. मग जागृत शक्ती म्हणजे काय हो? जागृत शक्ती म्हणजे जी आता त्या कामामध्ये खर्च होणार नाही, तर ती त्या मूलाधारातून सुषुम्ना मार्गातून वर चढून त्या आत्म्याकडे जाते. ती जी जाणारी सुषुम्नेतली शक्ती आहे तिला जागृत शक्ती म्हणतात. आणि ही काही सगळ्यांची जागृत नसते, ती कुठल्या तरी साधनेने जागृत करावी लागते वा गुरुच्या कडून जागृत करून घ्यावी लागते. आपल्याला फार सुविधा आहे, आपल्याला आपल्या गुरुंनी ती जागृत करून दिलेली आहे. तेव्हा जागृत होण्यापूर्वी शक्ती निद्रित होती, झोपलेली होती. तर खरं की काम करत होती कधी नाही, काम कोणतं करत होती जगाचं, त्यांची बनून जात होती. परंतु जेव्हा ती जागी झाली आपल्या देहामध्ये तेव्हा तिनं का अफाट काम केलं महाराज. आपल्या देहामध्ये अनेक जन्माचे पूर्व जन्माचे, याच्या अगोदरचे जे आपले कित्येक कोटी जन्म झाले असतील, त्या जन्मामध्ये केलेल्या कर्मांचे अनेक प्रकारचे संस्कार आपल्या देहामध्ये, चित्तामध्ये, मनामध्ये, बुद्धीमध्ये साचलेले असतात. आणि हे सगळं जे साचलेलं कार्य आहे, संचय जो झालेला आहे, हा सगळा संचय उचलून टाकायचा, बाहेर फेकायला जातो. जसा एखाद्या विहिरीमध्ये गाळ साचला किंवा ते पाणी खेळावं जाताना
तसं आपल्या चित्तामध्ये, मनामध्ये, बुद्धीमध्ये हे जगातल्या कर्मांचे संस्कार साचलेले आहेत आणि त्या साचलेल्या मळाने आपली बुद्धी मलिन होऊन गेलेली, मन मलिन होऊन गेलेली, बुद्धी मलिन होऊन गेलेली. याला स्वच्छ करण्याचं कार्य जर कोणी करत असेल तर ती आत्मशक्ती कुंडलिनी. ती आत्मशक्ती ती काय करते, अनेक अशा क्रिया करते नाना चक्रांवर की त्या क्रियांमधून ते संस्कार बाहेर फेकले जातात, नष्ट होतात, जाऊन टाकते ती. अशी ही जी कार्य करणारी शक्ती आहे, हे हिचं जे कार्य आहे, हे कार्य होण्यापूर्वी ती होतीच ना. शक्ती नव्हतीच आपल्या देहात. आत्मा आहे तर शक्ती आहे त्याची, परंतु ती त्यावेळेला कार्य करत नव्हती. जशी ती बाहेरची परब्रह्माची शक्ती ती विश्वाची निर्मिती करत नव्हती ना, तोपर्यंत तर होतीच ना ती त्या परब्रह्मामध्ये. ती जेव्हा परब्रह्माची शक्ती जेव्हा त्या विश्वाला बनवण्या, या जगाला बनवण्याचं कार्य सुरू करते, तिथं जे बनण्याचं कार्य तसंच आपल्या देहामध्ये बनण्याचं कार्य सुरू होतं. आपली कुंडलिनी शक्ती ही जी आत्मशक्ती आहे, ती शक्ती आपल्या देहामध्ये नाना प्रकारच्या घटना करते, नाना प्रकारचे उद्योग करते. काय घडते, काय मोडते, काय बनवते हे तिलाच माहिती. तिला काय काय अडथळे येतात ते तिचं काम करण्यामध्ये, आणि तिला कोण कोण सहाय्य करतं हे तिलाच माहिती. आपल्या देहामध्ये ती काम करून राहिली. आता आपण जेव्हा साधना करतो ना, त्यावेळेला ती शक्ती अनेक प्रकारच्या क्रिया करते आणि तिला वर जायचं असतं. तिला त्या सहस्रार चक्रापर्यंत पोहोचायचंय तिला. मग ते त्या रस्त्यामध्ये येणारे सगळे अडथळे, तिथं येणाऱ्या सगळ्या प्रकारच्या अडचणी, त्या तिला दूर कराव्या लागतात. तसं जर झालं नाही मला, तर ते आपलं पूर्व जे संचित जमवलेलं आहे भांडवल, ते तसंच घेऊन आपण पुन्हा दुसऱ्या जन्मात जातो, दुसऱ्या देहात जातो, पुन्हा आणखी जमा होतो. कधी आत्म्यामध्ये जाऊन कधी आत्मस्वरूप आपल्याला प्राप्त होईल, तरी काय होईल. तात्पर्य असं ज्ञानोबा आपल्याला हे सांगून राहिले की जसं बाहेर विश्वामध्ये विश्वाचं कार्य चालू असताना जसं ती शक्ती त्या ठिकाणी घडामोड करते, तशी ही आत्मशक्ती कुंडलिनी आपल्या देहामध्ये घडामोड करून राहिलेली. आपला जो देहाचा भाग अनुकूल नाहीये शक्तीला, ती त्याला अनुकूल बनवते. आता तुम्हाला अनुकूल करते सांगू कसं असतं ते. आपण जे अन्न खातो बघा, अन्नाचे 3 प्रकार आहेत. एक सत्वगुणी अन्न असतं, एक रजोगुणी अन्न असतं आणि तमोगुणी. झाला विषय आपला. त्रिगुणात्मक असतं अन्न. तर सत्वगुणी जे अन्न असतं ना, आपण खाल्लेलं फळ, दूध वगैरे हे चांगले पदार्थ, त्याचा त्या कुंडलिनी शक्तीला उपयोग होतो. आणि रजोगुणी आणि तमोगुणी जे अन्न खाल्लेलं असतं आपण, मासे, अंडे, मटण, मांस, हे असं किंवा खूप तिखट, खूप खारट, खूप कसं तरी काय नाना प्रकारचं शेव, बाशी वगैरे, हे रजोगुणी अन्न जर खाल्लेलं असेल तर ते त्या शक्तीला विरोध करतं, शक्तीला अर्थ होतो त्याचा. तर तशा प्रकारचं रक्त आपल्या शरीरामध्ये तयार झालेलं असतं, कारण अन्नापासून रक्त होतं ना. मग त्या रक्ताला शुद्ध करण्याचं कार्य शक्तीला करावं लागतं. पण ते रक्त तिला अनुकूल नाहीये. तिला कार्य करण्यासाठी जसं रक्त पाहिजे अनुकूल, तसं देहामध्ये रक्त नसलं तर मग तिला किती कार्य थोडं काम करावं लागेल. बघा तुम्ही आता म्हणून शरीराला शुद्ध करणं, मन बुद्धी चित्ताला शुद्ध करणं, रक्त शुद्धी करणं, शरीर सफाई करणं, एवढं काम आहे तिला बिचारेला. आणि हे सगळं कार्य ती आपल्या देहामध्ये करत असते. जे कार्य ती शक्ती बाहेर करते, तशी ती शक्ती आपल्या देहातही आहे आणि ती आपल्या देहामध्ये हे कार्य करत असते. म्हणून साधना करायलाच पाहिजे. काय नाही केलं 2 दिवस काय होत, 2 दिवसात किती जमून घेशील तुरे. जमवणं फार सोपं आहे, घालवणं कठीण आहे, ते आपल्या हातात नाही.
तुम्ही जमवलेले संस्कार तुला काढून फिरता येतील का? संस्कार का म्हणजे असे काही पदार्थ आहे का ते? तिथे हात घातला नळ्यामध्ये आणि काढून फेकले आम्ही इतके संस्कार. संस्कार का असे पदार्थ आहेत का? अरे तुम्ही जे जे विचार केले, जे जे कर्म केलं, त्याचे संस्कार चित्तात येतात. इम्प्रेशन, ठसे, ते जे ठसे पडलेले आपल्या चित्तावर ते आपल्याला काढता येतात का? म्हणून शक्ती काम करते ना, तर त्या शक्तीला अनुकूल असं वातावरण आपल्या देहामध्ये पाहिजे, मग ती चांगलं काम करते. आपण देह अगदी असा काही पण खा, काही पण खा, काही पण घ्या, कोणाशी मैत्री करा, कोणाच्या घरी खा, कसंही करा, अशाने ती आपलं हे सगळं देह शरीर जे आहे ते घाण होऊन जातं. वाईट लोकांच्या घरचं अन्न खाल्लं ना तरी सुद्धा परिणाम होतो, कारण त्या अन्नावर वाईट संस्कार झालेले. चांगल्या शुद्ध माणसाच्या घरचं अन्न खाल्लं तर ते सात्विक अन्न असतं. म्हणून अन्नावर सुद्धा संस्कार असतात. अन्नात भवन्ति भूतानि. म्हणून अन्न जे खायचं ते शुद्ध आणि सात्विक अन्न असलं पाहिजे. शुद्ध याचा अर्थ असा की त्याच्यावर कुठले दुसरे संस्कार नको. आता एखाद्या माणसाने चोरीनं काही जमवलेलं आहे धन, चोरीनं जमवलेल्या धनामधून तो आपल्याला खाऊ घालतोय, म्हणजे संस्कार कसे येतील आपल्याला? म्हणून ज्ञानोबा आपल्याला या सगळ्याचा अर्थ सांगतात की जी शक्ती बाहेर जगामध्ये कार्य करते ती शक्ती आपल्या देहात कसं कार्य करते हे आज आपण पाहिलं. सत्संगाची वेळ संपलेली आहे. सत्संगाला विषय देऊया. हरिओम तत्सत.